मुंबई में शिवसेना शिंदे गुट नेता संजय शिरसाट ने संजय राउत पर सीधा हमला बोला है। उन्होंने कहा कि संजय राउत हमेशा झूठ बोलते हैं और जनता को गुमराह करते हैं। शिरसाट ने राउत के बयानों को सिरे से खारिज करते हुए उन्हें सिर्फ राजनीति करने वाला बताया। इस बयान से महाराष्ट्र की सियासत में हलचल मच गई है। विश्व प्रवक्ते संजय राउतने आज पुन्हा एकदा आपल्या आखलीचे तारे तोडलेले आहेत। एसटी मध्ये जवळपास 2000 कोटीचा घोटाळा झालाय असं त्याला स्वप्न पडलं होतं आणि त्याने ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे सांगण्याचा केविलवाणी प्रयत्न केला। 2000 कोटीचं टेंडर जे निघलंच नाही, जे प्रशासकीय मान्यतेतच अडकलं, ज्या गोष्टीचं टेंडर झालं नाही, ज्याची वर्क ऑर्डर झाली नाही, तर त्यात घोटाळा झाला असं एक वेगळं तत्वज्ञान त्या बिंडोक माणसाने तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला। मुळामध्ये हे खिचडी चोर, हे कपन चोर, हे पत्राचाळीतले आरोपी हे दुसऱ्यावर आरोप करतायत। मला वाटतं मी अनेक वेळा सांगितलं की संजय राऊत बोलले म्हणजे काहीतरी चुकीचंच बोलणार हे त्यांचं ठरलेलं आहे आणि असे आरोप करून स्वतःचा टीआरपी वाढवणं, स्वतःचा प्रसिद्धी घेणं हे त्याच्या एक सवयीचा भाग झालेला आहे। म्हणून अशा या मनोरुग्णाला ठाण्याच्या हॉस्पिटल शिवाय पर्याय नाहीये। मी शिंदे साहेबाला सुद्धा सांगेल की तुमचं सुसज्ज जे हॉस्पिटल आहे त्यामध्ये या अशा मनोरुग्णाला समावेश करून घ्या, तिथं त्याला आराम करू द्या आणि असा कोणताही घोटाळा एसटी मध्ये झाला नाही हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो। परवा संजय राऊतने एक स्टेटमेंट केलं होतं की उदय सामंत हे 20 लोकांचा गट घेऊन काहीतरी नवीन उदय करणार आहेत, परंतु आज जर पाहिलं तर त्याच्याच तंबूमध्ये घबराट झालेली आहे। त्यांनी हे आज स्टेटमेंट केलं की ते दावोसमध्ये बसून सुद्धा आमचे लोक फोडायला लागलेले आहेत। याचा अर्थ असा आहे की यांच्यामध्ये आता जे काही हालचाल चालू आहे त्यामुळे निश्चित एवढं आहे त्यांच्यातले आमदार आमच्या संपर्कात आहेत, आमच्याकडे ते येण्याच्या मनस्थितीत आहेत, परंतु शिंदे साहेब त्यावर योग्य निर्णय घेणार आहेत। तेही आहेत, काँग्रेसचे आहेत, काही पदाधिकारी सुद्धा आहेत। काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश मी स्वतः 25 तारखेला शिंदे साहेबांच्या उपस्थितीत जालन्याला घेणार आहे। म्हणून हे सर्व लोक जे अस्वस्थ आहेत, जे पक्षात राहू इच्छित नाहीत, त्यांच्यावर कुठेतरी आता तेच त्यांच्यात फूट पडते असं दाखवायचा त्याचा प्रयत्न आहे, परंतु तरी त्यांच्याकडचे लोक त्यांच्याकडे थांबणार नाही एवढं मात्र निश्चित आहे।